नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महायुतीचा अध्यक्ष असलेल्या गोकुळवर प्रशासक येतोच कसा, सतेज पाटील यांची विचारणा. गोकुळ दूध संघाच्या सुनावणी सुरू असलेल्या 1108 सगळ्या संस्था खोट्या आहेत असं नाही. त्या संस्थांना त्यांची योग्यतेची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. गोकुळ दूध संस्थेवर 5.5 लाख शेतकरी अवलंबून आहेत. कोणत्याही स्थितीत गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे. राज्यात महायुतीचे शासन असताना, गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष असताना तेथे प्रशासक येणं दुर्दैवी आहे. महायुती अंतर्गत मतभेदातून भाजपने गोकुळवर प्रशासक लादला आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, सध्या गोकुळमध्ये हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, विनय कोरे यासह जे नेते सत्तेत आहेत तेथे अध्यक्ष सुद्धा महायुतीचाच आहे. मग महायुतीच्याच नेत्यांनाच प्रशासक पाहिजे होता का, की त्या नेत्यांचे काही चालत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार शिवाजी पाटलांनी जी भूमिका घेतली, महायुतीतील नेत्यांनी त्यांच्याशी बोलून गैरसमज दूर करायला पाहिजे होता. प्रशासक येणं म्हणजेच सर्वजण सामील आहेत, असं माझे मत आहे. जिल्हा सहकारी बँक ही आमची मातृसंस्था असून सभासदांसाठी ती टिकली पाहिजे. राज्यात आता कायदा सुव्यवस्था यांची स्थिती चांगली नसून राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. SIRच्या माध्यमातून जे काम चालू आहे ते होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे ते काम पूर्ण होण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. गोकुळची निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न केले होते, हे स्पष्ट दिसत आहे. सहकाराच्या दृष्टीने हे दुर्दैव आहे. पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. पुढील 70 दिवसामध्ये ठराव होऊन 1200 संस्थेची प्रक्रिया 90 दिवसांच्या प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्याला थांबवू शकत नाही. सरसकट सर्व 1108 संस्था चुकीच्या आहेत असं होत नाही. 1200 संस्था या विरोधात न्याय मागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.